श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्ध शिकवतुका प्रश्न करी अति विशेखा एकचित्ते पर्यसा जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हाशी उदर व्यथेच्या ब्राह्मणाशी प्रश्न झाले कृपेशी पुढे कथा वर्तली कैसे विस्तारावे आम्हाप्रती ऐकुनी शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे एक शिष्य शिखामणी भिक्षा केली ज्यांचे भुवनी तयावरी संतोषणी प्रसन्न झाले पर्यसा तया स्वयंदेव द्विजाशी श्रीगुरु बोलती संतोषी भक्त होय रे वैशवशी माझी प्रीती तुझवरी ऐकोने श्री गुरुचे वचन सायनदेव विप्रकरी नमन माथा ठेवून चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णवायासी शक्ती कैसे आम्हासी मागेन एक आता तुम्हाशी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसे विनंती करुणेन पूर्णरपी विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वार येवनी महाक्रूर असे प्रतिस्वसत्वरी ब्राह्मणाशी घात करीतो जीवेसी याशी कारणे आम्हाशी बोलावी तसे आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची चरण मरण कैचे आपणाशी संतोषिनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून भय सांडून तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषिनी प्रिय भावे अनु पुनरपी पाठविलं आम्हापाशी जोवरी तू परतोनी येसी असो आम्ही भुवनी तवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी तुझे वंश परंपार सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुसी ऐसावर लादून निघे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळ कालांतक यम जैसा यवन दृष्ट परेसा ब्राह्मणा ते पाहत कैसा ज्वालारूप होता झाला विमुख होनी गृहात गेला यवन कोपात विप्र झाला भयचकित मनी गुरुशी ध्यातसे कोप आलिया ओळमयासी केवी स्पर्श अग्रीशी गुरुकृपा होई जशी काय करील क्रूरदृष्टी गरुडाची या पिलियासी सर्पतो कवने परिग्राशी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्रीगुरूंची एखादे सिंहासी ऐरावत केविग्राशी श्रीगुरुकृपा होय जैसी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरुस्मरण त्याचे कैसे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी येऊन असे तो काय श्री गुरुकृपा होय जशी यमाचे भय नाही ऐसे परितो यवन अंतपुरात जाऊन सुसुप्त केली भ्रमत होऊन शरीर स्मरण त्याशी नाही हृदय ज्वाळा होय त्याशी जागृत होऊन परेसी प्राणांतक विथेसी कष्ट तसे तयवेळी स्मरण के झाले तयवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझ माझा येथे पाचरिले कवनी जावे त्वरित परतुनी वस्त्रभूषणे देऊनी निरोपती देतो वेळी संतोषिनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र गंगातीरी असे वासर श्रीगुरूंचे चरण दर्शना देखोनिया श्री गुरुशी नमन करीतो भावीसी स्तोत्र करी बहुवस्ती सांगे वृत्तांत अत्यंत संतोषिनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासित दक्षिण देशात जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थस्थाने हे कोणी श्री गुरुचे वचने विनवत असे कर जोडून नवे संभे आता तुमचे चरण आपणही समागमे तुमचे चरणाविना देखा राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू भक्तल वत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सर्व येऊन इच्छिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुशी विनवी विप्र भावेसी संतोषिनी विनयसी श्रीगुरु म्हणती तयवेळी कारण ऐसे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गाव समीपती वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभात्र मिळवणे भेटा तुम्ही आम्हा न करा चिंतन असल सुखे सकल अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्ती ठेविते मस्तके भागते ती तयवेळी समस्त शिष्यां समवेत श्रीगुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धाशी काय कारण गुप्त व्हावयाशी होते शिष्य बहुवसे त्याशी कोठे ठेविली इति श्री गुरुचरित्रे चरित्रामृते परमकथा कल्पतैरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्यते सिद्धनामधारक संवादे क्रूरयन वनसायन सायनदेव वरप्रदान नाम चतुर्दशोध्याय श्री गुरु दत्तात्रय प्रणमस्तु श्री गुरुदेव दत्त।